मदत देण्याबद्दलचा सकारात्मक विचार आज मंत्रिमंडळाने झाला. तो निवडणूक आयोगानं स्पष्टपणे लेखी रूपाने कळवलेला आहे. अशा प्रकारे कुठलीही घोषणा आचारसंहिता असे तोपर्यंत करण्यात येणार नाही. कापसाला हेक्टरी मदत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पण नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय जाहीर करता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. गेल्या 8 दिवसापासून आपण बघतोय विदर्भासह अनेक ठिकाणी कापसा संदर्भातलं आंदोलन होताना दिसतंय. अनेक पक्षातले नेते, अपक्ष आमदार हे सगळे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. आज सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी घेतली आणि त्यात कुठल्याही तोडग्याविना ती बैठक संपली. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सकाळी दिलं होतं आणि तेच आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याबाबतचा सकारात्मक निर्णय झालाय. पण कापसाला भाव मिळण्याच्या सगळ्या अडचणी अजूनही वाढतायत. आत्ताची अडचण आहे नगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता. ही बातमी बघणार आहोत. बघूया इतरही हेडलाईन्स. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा घाट. कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिकेला बजावली कारणे दाखवा नोटीस. विकास कामं संत गतीनं झाल्याचं दिलं कारण. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. नाव बदलण्याच्या ठरावाला सदस्यांकडून कडाडून विरोध. आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे कापसा संदर्भातली, कापसाच्या हमी भावासंदर्भातली. कापसाला दर हेक्टरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असं मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. कापूस प्रश्नी सरकारनं तोडगा काढलाय, पण नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता या कापसाच्या हमी भावाच्या आड आलेली आहे. आचारसंहितेमुळे सरकारला याबाबतचा निर्णय जाहीर करता येणार नाही अशा आशयाचं लेखी पत्रही निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आलेलं आहे. आणि आता या कापसाच्या संदर्भातला दर हेक्टरी मदत किती रुपयाची असेल याचा निर्णय, याची घोषणा नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं. बोलताना पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेणार आहोत, पण केवळ आचारसंहिता आडवी आली, नगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची घोषणा, कुठल्याही प्रकारची मदत आणि त्याची आकडेवारी आम्हाला जाहीर करता येणार नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही या संदर्भातला निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री म्हणतात. आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आहे. आशिष, बघितलं आपण की गेल्या आठवडाभरापासून हे सगळं तापलेलं आंदोलन बघतोय, कापूस विदर्भात पेटलेला पाहतोय. असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करतच शेतकऱ्याला विदर्भातल्या जगावं लागतंय. आता आचारसंहितेचा नवा अडथळा समोर आला. अगदी बरोबर आहे राजेंद्र. आचारसंहिता आडवी आलेली आहे. नगरपालिकांची जी निवडणूक आहे त्याची आचारसंहिता 10 डिसेंबरपर्यंत आहे. राज्य सरकार असं म्हणत असलं तरी राज्य सरकारसमोर पर्याय नाही आहेत उपलब्ध. आज राज्य सरकारने एक बाब स्पष्ट केलेली आहे की कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा धान असेल यांना प्रति क्विंटल मदत केली जाणार नाही. याचा अर्थ असा आहे सरकारला आगामी हिवाळी अधिवेशन हे कठीण जाईल अशीच आताची परिस्थिती आहे. राजेंद्र, अगदी बरोबर आहे की विदर्भात होणारे हे हिवाळी अधिवेशन विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी चालू असलेलं आंदोलन, त्यामुळे सरकारला नक्कीच याचा सामना जोरदार करावा लागणार आहे. धन्यवाद आशिष या सगळ्या अपडेट्स बद्दल. आपल्यासोबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी, मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं आता. हा निर्णय सरकारचा, आकडेवारी जरी आचारसंहितेमुळे जाहीर होत नसली तरी हेक्टरी मदत करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला सरळ सरळ पानं पुसल्यासारखं नाही का? हो, निश्चितच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. 2-3 दिवस वातावरण निर्मिती केली गेली की आता आम्ही शेतकऱ्यांना काहीतरी मदत करणार. त्यावेळी आचारसंहिता यांना आड आली नाही आणि शेवटच्या क्षणाला सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा ना ठोस प्रस्ताव दिला, केंद्राकडे काय मागणार हे सांगितलं नाही. आम्ही केंद्रामध्ये चौकशी केली तर केंद्र सरकार म्हणतंय महाराष्ट्र सरकारचा प्रस्तावच आलेला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही क्विंटलवर मदत करणार नाही तर हेक्टरवर मदत करणार आणि ते सानुग्रह अनुदानाच्या स्वरूपात भिकेचा तुकडा फेकल्यासारखं फेकणार. वास्तविक पाहता सरकारची, केंद्र आणि राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याची.